नेरळमध्ये एका सराईत चोरट्याला पोलिसांनी नागरिकांच्या सतर्कतेमुळे बेड्या ठोकल्यात. साखळी पद्धतीनं घरं आणि मेडिकल दुकाने फोडून चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे चोराच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय. नेरळच्या निर्माण नगरी येथील डिव्हाइन पाथ सोसायटीत घरफोडीची घटना घडली असून चोरट्यानं बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 15,000ची रोकड लंपास केली होती. या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असतानाच परिसरातील इतर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये चोरी झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. उपनिरीक्षक भिंगारे, पोलीस अंमलदार साळुंखे, पोलीस हवालदार सुरेश मोरे, देवेंद्र शिंगारे, राजाराम पिंगळे, पोलीस शिपाई मनोहर दुम्हारे, प्रसाद पिसाट यांच्या टीमनं धडक कारवाई करत मोहम्मद फिरोज नईम अहमद खान या 27 वर्षीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तसंच त्याच्याजवळून सुमारे 15,000चं रोकड तसंच घरफोडीचं साहित्य हस्तगत करण्यात आलंय. त्या दिवशी रात्री 2:15ला मला आवाज आला आणि आवाज आला की मी बघितलं की आवाज कसला येतोय. मग खाली येऊन बघितलं मी, मला विचारलं त्याला की कोण आहे बाबा तू? तो बोलला मी सिक्युरिटी गार्ड. मी बोलला सिक्युरिटी गार्ड आमच्या बिल्डिंग मध्ये आहेच नाही. मग त्याला आवाज दिला, तो पळून गेला. तर मी जिथूला आवाज दिला बाहेर आला जिथू, आणि आम्ही तिथे गेलो आणि झाडीमध्ये तो लपलेला. आणि झाडीमध्ये लपलेला मी त्याला बोललो की बाहेर ये, आणि त्याला पकडलं आम्ही आणि ते पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं. वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, नेरळ. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.